घरी कुठे चालत मा घरी चला कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता शिवकन्या शाळेत आली, हिंद बसली, दुपारून सुट्टी होती आज, है ना. कोणता खेळ आहे? पाडताना का तुम्हाला तिकडून गाडी आली त्या बघ. बस 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 मित्रांनो, अवधूत चहा करतोय. होय, हा मला दिसिंगा चहा प्यायला. चहा जमतोय तुला करायला? अरे बापरे मित्रांनो, आता आम्ही चालू होतो रनिंगला. अवधूत दिसाना बी झालाय काळा असल्यामुळे अंधारात. हे चला आता पळा, हळूहळू पाण्यात पडताना तोंडावर बघी कसं पळते काय म्हणजे. रनिंग करतोय, हसत नसते. पुढ्या बघून पळा, दाताडा पडतान, दात नाही राहायचे भाकर खायला. आणि माझ्याकडे बघून हसते, मी काय इडे बिडे होय. तसा पळतोय मी. चला दिसती माही नकल करते. तुम्हाला 2 टाइम निसता मार दिला पाहिजे. तिथं नाचते पोरगी तो. घरी कुठे चालत मा घरी चला. बस होय. कसली गोष्ट ऐकायची? शांत बसा, मी तुम्हाला भूताची गोष्ट सांगतो बरं का. तुम्हाला सांगतो, माझे आजोबा जुन्या काळात त्यावेळेस रानात चालली होती आजोबा. आणि आता घरापासून तुम्हाला सांगतो रान 2-3 किलोमीटर लांब. तेव्हा लोक चलत जायचे, नाही तर मग बैलगाडीने जायचे. आणि मग आपले आजोबा चलत चालली होती. आणि रस्त्याकडे एक जुना वाडा आहे पडलेला. तुम्हाला सांगतो त्या वाड्यात भूत आहे. पहिली लोक भूतासंग बी कुस्ती खेळायची. हा, आणि रातची 12 वाजली, आजोबा तिथं गेली. तुम्हाला सांगतो त्या वाड्यापाशी गेली का, वाड्यापासून आवाज लागला. काय खरे खरच भूत आले काय? असं नाही. असं नको, भूत आवाज आला. आजोबांपाशी भूत आलं. भूत आलं म्हणजे आजोबाला तसा आवाज आला ना वाऱ्याचा, लगेच तसला खळ 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 आवाज आला. ती म्हणलं येऊ का? आजोबाला म्हणलं. आजोबा म्हणलं ये. कसं वाजत खळ 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 वर आलो. एक घागर होती, आणि त्या घागरी मी तुम्हाला सांगतो सोनं होतं, सोनं. आमच्या आजोबांनी काय केलं माहिती का? ती घागर घेतली आणि सोनं घेतलंच नाही. आजोबा म्हणले पाण्याला घागर होईल, एवढा म्हातारा एवढा होता. तुम्ही काय केलं असतं? सोनं घेतलं असतं ना. आमच्या आजोबांनी सोनं नाही घेतलं, घागर घेतली. आमच्या आजोबांनी सोनं दुसऱ्याला दिलं. म्हातारा इमानदारले होतं ना. आणि मग ती घागर घेऊन आलो. घागर बी सोन्याची होती. मग आमच्या म्हाताऱ्याला दुखून आलं. हा, मग घरच्यांनी एक निवद केला, तिथं नेऊन टाकला. तेव्हा म्हातारा उलगडला. मग परत रानात जायला लागला दार धरायला. नाही तर म्हाताऱ्याला चालायला सुद्धा येत नव्हतं. तुम्हाला काय वाटतं, खरं असं खोटं? खोटं नाही, खरं. तुम्ही आठवून काही बी सांगत मध्ये तुम्ही आठवून काही सांगतात. खरं आहे म्हणे. खोट आहे म्हणा, सगळ्या गोष्टी खोट्या सांगत आता. ती मोबाईल मधले बघत येत सांगत ती दाणी नाही लुंबड काही नाही. तू सांगत, तू कशी गोष्ट सांगू सांगा. भूताची नाही ती माल होता, त्याला कोंबड्या होत्या, ती सांगा ना. भूताची सांगा ना. ती कोंबड्या होत्या. कोंबड्या नाही राहिल्या का मालकाने कापून खाल्ल्या? दुसरी सांगा, कोणती सांगू? कोंबड्याचा मागच काटा निघाला. ए पोरी, ते बिस्किट पुढे ठेव. सारख्या बिस्किट सारखा बिस्किट पुढेच बघायची. काय आहे बिस्किट पुढे म्हणजे येतच नाही. तुम्ही अभ्यास नाही केला? तुम्ही आज अभ्यास नाही करा. तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला मी उद्याच्या ना मस्त ना तुम्हाला सांगतो बोक्याची कोंबडीची गोष्ट सांगेन, कुत्र्यांची. नाही, दुसऱ्या मालकाने पाळल्या ती सांगेन मस्तपैकी. जा आता झोपा. मित्रांनो, आता मी चालू आहे घरी. अवधूत ना की ती घरी जाऊन देत नव्हती. म्हणजे थांबा, गोष्ट सांगा. त्यांना गोष्टी ऐकायची ना ती. थँक्यू मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.